नमस्कार उद्योजक मित्र मैत्रिणींना. आपण गरुडचे विजन 333 मध्ये आम्ही सांगितलं होतं खूप सारे सरप्राईजेस आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणजे समाजातल्या ध्येय प्राप्ती केलेल्या व्यक्ती, समाजातल्या सक्सेस स्टोरी, जेणेकरून तुम्हाला तुमचं बिझनेस करताना आदर्श डोळ्यासमोर ठेवता येतील. आणि निश्चितपणे जर चांगलं साहित्य, चांगली लोक आपल्या डोळ्यासमोर असतील तर यशस्वीही आपलीच आहे. आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही पोहोचले ममताताई जोशी या पेशाने ॲडव्होकेट आहेत, परंतु ॲडव्होकेट, समाजसेवक ते राजकारण हा प्रवास त्या चालला आहे. आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांची पार्श्वभूमी जाणून घेऊया, त्यांच्या फॅमिलीबद्दल जाणून घेऊया आणि समाजाप्रती त्यांनी काय संकल्प केलेला आहे समाजसेवेचा त्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार ताई, आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. नमस्कार, मी सौभाग्यवती ममता अभिजित जोशी, प्रभाग क्रमांक 3 ची समाजसेविका. आणि तुम्ही जे गरुड जेटबद्दल बोलताय, जे तुमचं विजन आहे हे खूप मोठं आहे आणि आम्ही खूप खुश आहोत की तुम्ही आम्हाला भेटलात. कारण आमचं 60% स्लम आहे आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, जे घरगुती उद्योग करतात त्यांना सक्सेस मिळवणं आणि त्यांना आयडियाज देणं. सो थँक्यू, तुम्ही आम्हाला भेटलात. मॅडम, आपल्याला नुसते आयडिया देऊन थांबायचं नाहीये. गरुड जेट विजन 333 हे आपलं एवढंच ध्येय नाहीये, तर अधिक मासानिमित्त खास आम्ही 333 आम्ही संबंध महाराष्ट्रभर राबवणार आहोत. म्हणून आम्हाला असं वाटलं या समाजात जे ध्येय प्राप्ती करणारी लोक आहेत ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे. राजकारण विरहित समाजकारण काय असतं हे समाजाला आम्हाला दाखवून द्यायचंय. आणि या समाजकारणाचा, या समाजाच्या जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा आहे. समृद्ध व्यावसायिक हा समृद्ध भारताचा कणा आहे आणि आपल्याला त्या दृष्टीने वाटचाल करायची आहे. पण काय झालं त्यापेक्षा आम्हाला काय करायचं आहे याची निश्चित आम्ही पावलं ओळखलेली आहेत. त्या दृष्टीने आम्ही आमची वाटचाल सुरू केलेली आहे. महिला फायनान्स असेल, उद्योगात येणाऱ्या अडचणी असेल, या आपण 3 दिवस स्टॉल एक्झिबिशन प्लस सेमिनार ज्याला आपण म्हणतोय, सगळ्या कानाकोपऱ्यातून बातमी पसरलेली आहे. काही स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस, सक्सेस स्टोरी पण आपण याच्यात दाखवतो आहे. दररोज 15 स्टोरी या हिशोबाने आपण याच्यामध्ये स्टोरी दाखवणार आहोत. जे की मला सांगायला आवडेल, आपल्या स्टॉल पासून सुरू झालेला प्रवास आज ज्यांचा 15 बॅचेसवर थांबतो अशा जयश्री कलेक्शनच्या त्यांची सक्सेस स्टोरी आपण दाखवतोय. अजिंता क्रिएशनच्या माने मॅडमची स्टोरी आपण दाखवतोय. आणि अशा 7 पुरुष आणि 8 महिलांची स्टोरी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई विभागातल्या गरुड जेट विजन 333 मधून दाखवणार आहोत. प्रत्येक विभागाला आपला कार्यक्रम असणार आहे. गरुड जेट विजन 333 वर थांबत नाही, तर गरुड जेट 33,000 आणि 3,33,000 वर आपण शेगावमध्ये या वर्षीची सांगता करणार आहोत. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून. म्हणजे गरुड जेट विजन 33 ची व्याप्ती ही खूप मोठी आहे. त्याला सांगायला, सांभाळायला आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे आणि तुमच्यासारख्या समाजसेवकांची गरज निश्चितपणे आम्हाला यामध्ये भासणार आहे. तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न ताई, समाजसेवेसाठी राजकारण की राजकारणासाठी समाजसेवा? समाजसेवेसाठी राजकारण. मी तर म्हणेन यात राजकारण येतच नाही. आमच्या आजोबापासून जे सरपंच होते तेव्हापासून आम्ही राजकारणात आहोत आणि तेव्हापासून माझे श्री म्हणाल तर 15 वर्ष झालं त्यांनी राजकारणाला दिली आहे. म्हणजे त्यांनी राजकारण नव्हे तर समाजकारणच करत आले. त्यामुळे मला देखील त्यांच्यामुळे ही संधी मिळाली. मी तर ह्यात नव्हतीच, मला ह्यातलं शून्य नॉलेज होतं. मी माझ्या ॲडव्होकेसीमध्ये होती, पण माझ्या मिस्टरांमुळे मला ही संधी मिळाली की मी लोकांपर्यंत पोचावी, त्यांची थोडीफार मदत करावी. अगदी मॅडम, आपण शिकलेली माणसं जेव्हा राजकारणात येतील निश्चितपणे आमच्या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल असणार. कारण जे आपले तळागाळाची लोक आहेत त्यांची समस्या जी जर कोणाला समजू शकते तर ती शिकलेल्या माणसाला, त्याच्यावर काम काय करायचं, कशा पद्धतीने त्याच्यावर वर्क केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी एक शिकलेला माणूस करू शकतो. त्यात तर आपल्याकडे कायद्याची पदवी आहे. बरोबर, त्यामुळे आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करू शकाल यात तिळमात्र शंका नाही. गरुड जेट अनेक उपक्रम ऐरोलीच्या भागात घेणार आहे, मुंबई विभागात घेणार आहे. निश्चितपणे आम्ही आपल्या सोबत आहोत, आपल्याला सोबत घेऊन जायचा आम्ही निश्चय केलेला आहे. कारण कुठलंही काम करायचं असेल तर निश्चितपणे हातात हात घालून जिथे विचारांची सांगड होते तिथे एकत्र काम करायला गरुड जेटला नेहमीच आवडतं आणि गरुड जेट त्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील असतं. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. समाजकारण हा आमचा पिंड आहे आणि या समाजकारणासाठी, समाजाच्या भल्यासाठी, उद्योजक घडवण्यासाठी
उद्योजक तयार करण्यासाठी, त्यांना येणाऱ्या समस्यांसाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. विजन 333च्या माध्यमातून मग याच्यात महाराष्ट्राचा महाउद्योजक स्पर्धा असू देत, नाही तर उद्योजकांची उद्योजक डायरी असू देत किंवा विजन 33 असू देत, या सगळ्या माध्यमातून आपण वारंवार भेटणार आहोत आणि महिला सक्षमीकरणावर आपण काम करणार आहोत. मी तर म्हणेन महिला सक्षमीकरण नाही, तो उद्योग सक्षमीकरण. महिला पुरुष दोघंही एका गाडीची रथ आहे, 2 चाकं आहेत, त्यामुळे तो भेद असता कामा नये. कारण आम्ही 8 मार्चला सांगितलं होतं, आम्हाला मागेही नको पुढेही नको, आमच्या सोबत येणार असाल तर या. आणि काही हात आले तुमच्यासारखे, आम्ही त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभारी आहोत. अजून मॅडम तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण माहेर दोन्ही ऐरोली गावच आहे, अच्छा. म्हणून लोकांनी आम्हाला एक्सेप्ट केलं, खूप प्रेम भेटलं. थोडक्यात म्हणतात ना की एव्हरी सनसेटला एक सनराईज असतो, तसं आम्ही एक नवीन झेप घेतलेली आहे आणि आम्ही नव्याने सुरुवात केलेली आहे. लोक म्हणतात की थोडं कमी पडले, ते कुठे कमी पडलो, इथून आम्ही सुरुवात करणार आहे आता. अगदी खूप छान. थोडं कमी पडलो मॅडम, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. बरोबर. निश्चितपणे आम्ही या ऐरोली विभागामध्ये कार्यक्रम केला होता. गरुड जेटचा आपला महाउद्योजक स्पर्धेचा निकाल आम्ही ऐरोली शहरात लावला. निश्चितपणे पहिला कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला तिथे काही उणिवा जाणवल्या, आमच्याही चुका झाल्या, परंतु चुकत नाही तो मनुष्य नाही. शिकत नाही. चुकातून आम्ही शिकण्याचा प्रयत्न केलाय. गरुड जेट नव्यानं उभं राहिलेलं आहे आणि गरुड जेट विजन 333 आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही राबवत आहोत. नक्कीच आमचा साथ तुम्हाला असेल. धन्यवाद मॅडम, छान वाटलं. आम्ही ज्यांनी ध्येय प्राप्त केली आहेत, समाजाप्रती ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे, आज आपण यांच्या ऑफिसमध्ये जशी व्हिजिट केली तसं आपण बघत होतो. एसआरचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. महिलांना प्रत्येक गोष्ट मॅडम समजून सांगत आहे. त्यांचं इलेक्शनला पुढे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांचे फॉर्म भरण्याचं काम देखील चालू आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करा. जेव्हा आपण दुसऱ्याकडे 2 बोट ठेवतो तेव्हा निश्चितपणे सगळी बोटं आपल्याकडे असतात. आपण जर कमी पडलो तर नुकसान आपलं होणार आहे. ते फॉर्म भरण्याचं पण काम चालू आहे आणि निश्चितपणे आपला मतदानाचा अधिकार आपल्याला बजावण्यासाठी मोठी कामगिरी इथे केल्या जात आहे. समाजाचं ध्येय इथं त्या प्राप्त करत आहे. आपण सगळेजण त्यांना सहकार्य करूया. गरुड जेटच्या विजन 333 ऐरोलीमध्ये होणाऱ्या 7, 8, 9 या कार्यक्रमासाठी तुमच्या सगळ्यांना निमंत्रित करते. या प्रमाणात 100 समाजसेवक आणि 15 उद्योजकांच्या सक्सेस स्टोरी आपण दाखवणार आहोत. आपल्यासोबत आम्ही वाटचाल करतोय. आम्हाला अत्यंत आनंद होतोय. आपण आम्हाला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल गरुड जेटची डायरेक्टर या नात्याने आपले आभार मानते. धन्यवाद.